साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बार्शीसह राज्यभरातील शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे अखेर सोमवारी 17 जानेवारी रोजी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी SITची घोषणा केलेली असताना फटे स्वतःहून पोलिसांना शरण आला। कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या फटेला सुरुवातीला कोणीही ओळखले नाही, त्यामुळे त्याने मी विशाल फटे अशी स्वतःहूनच ओळख करून दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। विशाल फटे याने राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे। जसजशा तक्रार प्राप्त होत आहेत तसतशी प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे। आतापर्यंत सुमारे 50 तक्रारी पोलिसात दाखल झाल्या असून फसवणुकीचा आकडा 19 कोटीपर्यंत पोहोचला आहे। मात्र अनेकांच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत, त्यामुळे आकडा वाढण्याची चिन्हे आहेत। काही मिनिटांपूर्वी इथे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आरोपी हजर झालेला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची प्रक्रिया सुरू आहे। त्याचा अजून इंटरोगेशन होणं बाकी आहे। त्याच्या अटकेच्या फॉर्मॅलिटीज मेडिकल इत्यादी पूर्ण करून आधी त्याची अटकेची प्रोसेस पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर त्याचं इंटरोगेशन सुरू होईल। पत्नी किंवा मुलगी हे आपले आरोपी नसल्यामुळे आपण त्यांना फरार म्हणू शकत नाही, परंतु ते त्याच्या सोबत होते आणि ते आत्ता त्यांच्या सोबत नाही आहे। त्यांनी पत्नीला त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवल्याचं समजतं आहे, मुलगी सुद्धा पत्नी सोबतच पाठवल्याचं समजतं आहे, परंतु आत्ता हजर होताना तो एकटाच आलेला आहे। आपल्याला त्याचं डिटेल्ड इंट्रोगेशन करणं आवश्यक आहे। इंट्रोगेशन नंतर आपल्याला याच्यावरती बोलता येऊ शकेल। साधारण आतापर्यंत तक्रारी किती दाखल झालेल्या आहेत आणि त्याने किती म्हणजे आता सांगताना काय सांगितलेलं आहे? आता आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या एका गुन्ह्यामध्येच इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे सुद्धा स्टेटमेंट्स घेऊन त्यांना आपण साक्षीदार म्हणून त्यांचे पुरवणी जबाब त्यामध्ये सम्मिलित करून घेत आहोत, त्यांचे स्टेटमेंट्स घेत आहोत। तर त्यामध्ये जवळपास आपल्याकडे 50च्या आसपास तक्रारी आतापर्यंत प्राप्त आहेत आणि त्या सगळ्याची अमाऊंट ही 18 कोटींपर्यंतची आतापर्यंत निष्पन्न झाली आहे। या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। हा, बरोबर आहे। आता अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, मेडिकल केलं जाईल आणि उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी मिळण्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती केली जाईल।